नमस्कार, मी स्पृहा जोशी आणि आज मी आली आहे पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये। माझं या मंडळाशी खूप जुनं नाही पण खूप जवळचं असं नातं तयार झालं गेल्या काही वर्षांमध्ये आणि त्याला सगळ्यात मोठं कारण आहे माझा हा मित्र इथे उभा असलेला आजच्या घडीचा आघाडीचा चित्रकार, कला दिग्दर्शक, अशी काय काय म्हणून त्याची ओळख करून देऊ तर सुमित पाटील आपल्या सोबत इथं आहेत। आणि खरं तर सुमितमुळे या मंडळाशी आणि या मंडळाच्या कामाशी इथल्या उत्सवाची माझी पहिली ओळख झाली आणि यावर्षी तर या सगळ्या उत्सवाशी मी खूप वेगळ्या भावनिक नात्याने जोडली गेले। ती अशासाठी या अख्ख्या सुंदर मंडपाची सजावट जर का तुम्ही पाहिली तर ती माझ्या खूप छान मित्रमैत्रिणींनी केलेली आहे आणि ते मित्रमैत्रिणी आहेत मनश्री सोमण जे आपल्याबरोबर आत्ता इथे आहे। हाय मनश्री, कशी आहे? ती मस्त आहे। सो असे माझे तिन्ही गुणी मित्र या निमित्ताने एकत्र आलेत। मला आणखीन एक आनंद या गोष्टीचा आहे की मी या सगळ्यांसाठी एक छोटीशी कविता लिहिली होती सुमितच्याच सांगण्यावरून आणि आज ती कविता प्रत्यक्षात उतरताना आम्ही सगळेजण बघतोय। त्या कवितेला आमचा मित्र आहे सगळ्यांचा सोमेश आर्वेकर म्हणून, त्याने खूप गोड चाल दिली आहे आणि त्या कवितेचे शब्दच हे सांगतात की आतला अंधार आहे लोपला, तेजामध्ये अन जीव आहे दंगला। आणि या शब्दांना मला वाटत नाही या तिघांनी इतका कोणी इतका सुंदर न्याय दिलाय आणि मनश्री स्वतः ते गाणं गायलेली आहे। माझी मनश्रीला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही विनंती आहे की आपल्या सगळ्यांना सुद्धा तिने ते गाणं ऐकवावं। आतला अंधार आहे लोपला, आतला अंधार आहे लोपला, तेजामध्ये हा जीव आहे दंगला, तेजामध्ये हा जीव आहे दंगला, रंगण्याचा छंद आहे लागला, आतला अंधार आहे लोपला, आतला अंधार आहे लोपला, तेजामध्ये हा जीव आहे दंगला, तेजामध्ये हा जीव आहे दंगला। बेसिकली या कवितेबद्दल मी थोडंसं सांगते। या ओळीतून आम्हाला एवढंच दाखवून द्यायचं आहे की आम्ही सुद्धा पेंटिंग करू शकतो, आम्ही सुद्धा रंगांशी खेळू शकतो आणि एवढंच आम्हाला जगाला दाखवून द्यायचं आहे की वी आर नॉट डिसेबल्ड बट वी आर डिफरंटली एबल्ड। आय एम सो प्राऊड ऑफ ऑल ऑफ देम। मला यांचा मनापासून खूप खूप अभिमान वाटतो आणि मला या गोष्टीसाठी स्वतःचा अभिमान वाटतो की यांनी मला त्यांची मैत्रीण म्हणून निवडलंय। यानंतर देवा तुझ्या दारी आलो या कार्यक्रमात आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक नंतर लगेचच पुन्हा भेटू।
नंतर पुन्हा एकदा देवा तुझ्या दारी आलो या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता मी आहे आमच्या या पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे खंदे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या प्रचंड मोठ्या फौजेबरोबर. इथे अनेक काकू, मावशा, आत्या, आज्जा आणि काका, दादा, मामा वगैरे सगळे जमलेले आहेत. एक खूप मोठी बच्चे कंपनीची गँग आहे. या सगळ्या लोकांबरोबर मी एक छोटासा क्विजचा राऊंड खेळणार आहे आणि जो या प्रश्नांची बरोबर उत्तरं देणार आहे त्यांना एक गिफ्ट मिळणार आहे. वाव! तर प्रश्न सोपे आहेत, फक्त ते प्रश्न तुम्ही किती पटकन उत्तरं देणार आहात त्याच्यावरती तुमचं बक्षीस अवलंबून आहे. पहिला प्रश्न, बरं ज्यांना उत्तर माहिती आहे त्यांनी प्लीज नाव फोडू बिडू नका, म्हणजे एका वेळी एकाने बोला. तर 5 वर्षापूर्वी या मंडळाचे अध्यक्ष कोण होते? हात वरती करायचं, उत्तर माहित. अरे वा, अशोक पाटील. जरा चुकलंय, एक बारीक चुकलंय. हा, तर्डेकर. काहीच नाही, मलाच येते तिथली उत्तर. हा, राजेश पाटील. एक बरोबर उत्तर देणाऱ्या व्यक्ती आपल्याला सापडलेल्या आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. 5 वर्षापूर्वी या मंडळाचे अध्यक्ष होते राजेश पाटील. दुसरा प्रश्न, हा प्रश्न आहे त्यामध्ये ही सगळी बच्चे कंपनी बाद आहे, कारण तिची सुरुवातच अशी की 10 वर्षांपूर्वी हेच नव्हते. देखावा कुठला आहे ते त्यांना काय माहिती असणार. मुळात प्रश्न असा आहे, 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 2005 मध्ये आपल्या मंडळाचा कोणता देखावा होता? हा, एक. अरे काय, या पाठ करून आल्यात उत्तर. हा, त्याची स्क्रिप्ट माझ्या मिस्टरांनीच लिहिलेली आहे. लाईक दॅट. वाढती लोकसंख्या एक समस्या. आपल्याला भाग आहे यांना हे बक्षीस देणं, कारण 10 वर्षांपूर्वी मिस्टरांनी केलेली गोष्ट लक्षात ठेवून कौतुकाने त्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. बाकी नाही, पण यासाठी त्यांना हे बक्षीस आपण देतो आहोत. या मंडळाचे सामाजिक उपक्रम सांगा. हे मंडळ खूप सामाजिक उपक्रम चालवतं, त्यातले कोणतेही 3 सामाजिक उपक्रम सांगायचे. मागे एक शूरवीर खंदा शिलेदार सापडतोय अशी मला शंका येते. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, त्यानंतर झेंडावंदन, शिवजयंती, ज्या पद्धतीने सर्व लोकांना एकत्र आणता येईल असे सर्व सामाजिक कार्यक्रम. क्या बात है. आपण त्यांना गिफ्ट द्यायला पाहिजे. ही डिझर्व्स अ गिफ्ट. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी. आणि आता एक पुढचा प्रश्न आहे जो आयडियली बायकांसाठी वाटला तरी हौशी पुरुष सुद्धा त्याचं उत्तर देऊ शकतात. पंचगंगा आणि गणपती या दोन्हीची सांगड घालून उखाणा घ्या. पंचगंगेच्या बिल्डिंग खाली जायजुईच्या कळ्यात तोडत होते वाकून, आणि गणपतीच्या भारताचे नाव घेते गणपतीच्या सार्वजनिकच्या दिवशी. गणपतीच्या सार्वजनिक पंचगंगेच्या गणपतीचा मान ठेव. वा वा वा. हा, म्हणजे हिंग पुस्तक केरसुणी असा होता एक इथे एक उखाणा बनलेला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. तर या अप्रतिम उखाण्याबद्दल हे तुम्हाला की. बरं मावशी, तुम्ही जनरल उखाणा घ्या ना कुठला तरी. भाजीत भाजी मेथीची. चिटिंग. भाजीत भाजी मेथीची या उखाण्यावर समस्त महाराष्ट्रात बॅन आहे, बॅन. उभी होते मळ्यात, नजर गेली तळ्यात, शिवाजीरावांचं नाव घेते सवासनीच्या मिळ्यात. या मावशींना सुद्धा आपण एक बक्षीस देणार आहोत. पंचगंगा ही नदी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल, तर त्या नदीचा उगम कुठे झाला? महाराष्ट्रात कुठे होतो? कोल्हापूरमध्ये. कोल्हापूर हे उत्तर बरोबर आहे. आणि या रेटनी यांना आणखी बक्षीस मिळत आहे. आणि आता इथे टाय झालं आहे, त्यामुळे या दोघींनीही अर्धा वाटून घ्यावं हे बक्षीस. एकांताचा तुकडा इवला लसलसता जणू कोंभ रुपेरी. एकांताचा तुकडा इवला लसलसता जणू कोंभ रुपेरी. गर्भरेशमी सहवासाचे अवशेषातून भास दुहेरी. काळोखाच्या गर्द सावल्या भान नकोसे तरी हवेसे.
काळोखाच्या गर्द सावल्या भान नकोसे तरी हवेसे, आहे नाही तिल हे अंतर मालवणी उरते कोणीसे. कधी वेदना हसते गाली काळोखाच्या नभी चिरंतन, कधी वेदना हसते गाली काळोखाच्या नभी चिरंतन, भान रुपेरी जपते इवले एकांताचे सुरेल गुंजन, एकांताचे सुरेल गुंजन. थँक्यू. यानंतर या कार्यक्रमात देवा तुझ्या दारी आलो मध्ये घेणार आहोत एक छोटासा ब्रेक नंतर लगेचच पुन्हा भेटूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव खचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव पीतांबर परिवळ वंदना, सर्ण सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे, श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे. राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. मोरया 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 मोरया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.